आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। हिमांशू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या 1 फेब्रुवारी निपाणीत नेत्र तपासणी रक्तदान शिबिराचं आयोजन। निपाणी येथील दौलतमळामधील रहिवासी हिमांशू पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी 1 फेब्रुवारी रोजी आंदोलन नगरातील स्वामी समर्थ मंदिरात पूजा, अभिषेक, मोफत नेत्र तपासणी शिबिर, कूपनलिका खुदाई रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामध्ये शहर आणि परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन टाउन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी केलं आहे। शुक्रवारी दिनांक 30 रोजी दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते। दौलतराव पाटील मळा ग्रुप, निकू पाटील मित्र परिवार, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। निकू पाटील म्हणाले, पारंपरिक कार्यक्रमाला फाटा देऊन समाजाला नवी दिशा देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी आंदोलन नगरातील स्वामी समर्थ मंदिरात अभिषेक, पूजा व दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 9 वाजता प्रभाग क्रमांक 24 मधील नागरिकांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या संकल्पनेतून कूपनलिकेची खुदाई करण्यात येणार आहे। याशिवाय अकोल रोडवरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात डॉक्टर अग्रवाल हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे। शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून चष्म्याचा नंबर दिला जाणार आहे। अंकुरम ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास हेल्मेट भेट म्हणून देण्यात येणार आहे। येथील महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केलं जाणार आहे। तरी या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। बैठकीस माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, राजू पाटील, रमेश भोईटे, इंद्रजित माडेकर, कृष्णात कुंभार, विनोद बल्लारी, संदीप इंगवले, स्वप्नील उर्फ छोटू पावले, अनिल श्रीखंडे, लोकेश गस्ते यांच्यासह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।